गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाहतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे निर्णय होत आहेत ते एकदम शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेत. आणि आपण पाहते संबंध महाराष्ट्र पाहतोय की सुरुवातीला म्हटले की उत्पादन खर्चाच्या 1.5 आम्ही तुम्हाला हमी भाव देणार आहे. त्याच्यानंतर म्हणले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणले. अरे ते दुप्पट तर नाहीच, परंतु उत्पादन खर्च मात्र 4 पट झाला. तुम्ही बघा 2012 मध्ये सोयाबीन 4,350 रुपये गेल्याची पावती आमच्याकडे आज सुद्धा आहे. आणि आज घडीला खर्च जर सोयाबीनचा 4 पट झाला असेल आणि भाव जर 4,000 जाणार असेल आणि हे जे चालू आहे ते सरकार उघड्या डोळ्यांनी बघणार असेल तर मग त्या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून आज असं जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलाय की काही असो ही निवडणूक एक आंदोलन म्हणून आपण चालूया आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊया की सरकार आपल्या विरोधातले निर्णय घेत आहे. आता ह्याला मदत करायची नाहीये, महाविकास आघाडीला आपल्याला मदत करायची आहे. म्हणून आज लातूर जिल्ह्यामधील आम्ही सर्व प्रमुख या ठिकाणी येऊन आदरणीय दिलीपरावजी साहेब लातूर जिल्ह्यामध्ये यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. आणि ही निवडणूक पुन्हा एक वेळेस सांगतो की आम्ही अतिशय नेटाने आणि आंदोलनामध्ये जसं काम करतो संबंध आमचे जिल्हाभर कार्यकर्ते हे काम करणार आहेत. आणि जास्तीत जास्त मताने कशी ही आमची सीट निवडून येईल, या उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचे, यामध्ये आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत.